अनेक जणांना ताब्यात घेतलेला आहे, आताची काय भूमिका आहे, कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे पुढचं? बघा आम्ही शांततापूर्ण आंदोलन 2 मिनिटं साहेब, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन 2 मिनिटं बोलू शकतो, 2 मिनिटं बोलतो, काही नाही करतो, शांततेत आमच्या भावना व्यक्त करतो इथे। महाराष्ट्रामध्ये सध्या 2 प्रकारचे कायदे आहेत, एक भारतीय न्याय संहिता आणि भाजप न्याय संहिता। जर त्या व्यापाऱ्यांना तुम्ही विदाउट परमिशन मोर्चाचं परमिशन दिलं होतं तर आम्ही तुमच्याकडे परवानगी मागितली होती। आज तुम्ही अविनाश जाधवला तडीपार करताय, तुम्ही त्याला प्रवेशबंदी करताय। तुम्हाला निक्षून सांगतो, या भारतामध्ये ज्याला तडीपार केलाय तो गृहमंत्री झालाय। अविनाश जाधव आमचा पुढचा गृहमंत्री आहे, लक्षात ठेवा। भारतीय जनता पार्टी आंदोलन हे थांबवण्याचा प्रयत्न होतोय, दिवसभर अशाच पद्धतीने आंदोलन करू, जेल भरवणार, किती तुम्हाला तुरुंग उघडायचे उघडा। आणि आम्ही सगळे तर मराठी माणूस प्रत्येक पेटरूटला आम्ही तुरुंगात जायला तयार आहे। मराठी लोक सुद्धा ज्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते त्यांना सुद्धा तो मराठी आहे, हा मोर्चा कुठल्या पक्षाचा नाही आहे, तर तो मराठी माणसाचा मोर्चा आहे। आणि मराठी माणूस याच्यासाठी जेल काय तुम्ही अजून कुठे फासा लटकणार, आमच्या हक्कासाठी फाटावर लटकणार तुम्ही। की यांना सुद्धा आता ताब्यात घेतलं जातं आहे, दिवसभर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आता मुंबईला महाराष्ट्रातून येतात ते येतील आणि अरेस्ट करायचा, अटक करा, किती तुमच्या जेल आहेत भरून करा। पाहतोय की मनसेचे हे सगळे पदाधिकारी होते, जे त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि या सगळ्या परिसरामध्ये जेवढ्या तीव्रतेनं हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तेवढ्याच तीव्रतेनं आम्ही हे आंदोलन जे आहे ते मोठ्या पद्धतीनं अजून विस्तारू आणि हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं करू, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिला जातोय। काही लोकांना आता पुन्हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून जेव्हापासून या आंदोलनाची घोषणा म्हणजे सगळ्यांना जमवण्याची वेळ दिलेली होती तेव्हापासून जे लोक या ठिकाणी येत आहेत त्या सगळ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत आणि हे आंदोलन मोर्चा जो आहे तो होऊ नये यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। आणि अशानं परिस्थिती जी आहे ती चिघळली जाऊ नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न तर होतात आहेत, मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय मराठी जन या ठिकाणी मोठ्या संख्येनं येताना पाहायला मिळत आहेत। कुठलाही पक्ष नाही किंवा पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जी लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्या लोकांना सुद्धा पोलीस अशा पद्धतीनं डांबतायत, त्यांना ताब्यात घेत आहेत। आणि म्हणून आम्ही अजून हे आंदोलन जे आहे ते मोठ्या पद्धतीनं करू, दिवसभर आमच्या आंदोलनाची तीव्रता ही अशाच पद्धतीने राहील असं या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून ज्या लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्या सगळ्या प्रमुख लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि आताही आपण हेच दृश्य जे आहे त्या ठिकाणी करून दिला नाहीये, आम्ही शांतपणे करत होतो। आम्ही रीतसर परवानगी मागितली होती पोलिसांकडे, जी आमची परवानगी नाकारली त्यांनी आता आणि आम्हाला आतमध्ये टाकलंय। आमचा हक्क आहे हा आंदोलन करणं, आम्ही कोणतीही हे केली नाही, काय व्हायलन्स क्रिएट केला नाही, कुठेच काय केलं नाहीये, तरी पण आमच्यावर हा गुन्हा केला गेलाय। तर आम्हाला याच्यावर आक्षेप आहे। जेव्हा दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिटीने काढला होता मोर्चा त्यांनी सुद्धा कोणती परवानगी या शेतकऱ्यांना मराठी माणसांना समजून घेतलं पाहिजे। हे जे व्यापारी आहेत हे मराठी माणसाच्या जीवावरती मोठे झालेले आहेत, या आयुक्तांनी सुद्धा समजलं पाहिजे। परवानगी का दिली नाही, आम्हाला घोडबंदरला परवानगी काढायला देत आहे, इथं का परवानगी नाही? या व्यापाऱ्यांची जमीन आहे का आमची आहे? आमच्या आग्रा कोळ्यांची मराठी माणसाची जमीन आहे, या जमिनीवरती अधिकार आहे आम्हाला। मी सांगतो आम्हाला परवानगी नाकारली, महाराष्ट्र मराठी माणसाचा हे लक्षात ठेवा। किती दडपशाही करा, किती लोकांना तेवढेच लोक मराठी अजून एक बस भरा, नाहीतर जेल भरा, नाही तर अजून कुठेही करा। मराठी माणूस बघा कसा उतरलाय, किती अटक करा, मराठी माणूस आता गप्प बसणार नाहीये, हे लक्षात। मराठी आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जे लोक मीडिया समोर खास करून येऊन बोलतायत त्यांना पहिल्यांदा ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे। मराठी एकीकरण समितीनं या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला होता, त्यांनी जाहीर केलेलं होतं, मात्र त्यांचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना सुद्धा पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा ताब्यात घेतलं। त्यानंतर लागलीच बाकीचे जे उर्वरित नेते या ठिकाणी आलेले होते त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या सगळ्या लोकांना आंदोलकांना मराठी जनांना ज्या सगळ्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत होते त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे। खरं तर
सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे. सकाळपासून लोकांना डांबलं जाते वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आणि ताब्यात घेतलं जात आहे. मोर्चा संध्याकाळपर्यंत सुरू राहणार का? हो, जोपर्यंत मनसे कार्यकर्ते येत राहणार, तोपर्यंत मराठी माणूस येत राहणार, तोपर्यंत हा मोर्चा सुरू राहणार. हा मोर्चा बंद होणार नाही, कारण हा मोर्चा मराठी माणसासाठी आहे, कुठल्या पक्षासाठी नाही आहे किंवा कुठल्या धर्मासाठी नाही आहे. हा फक्त मराठी माणसासाठी मोर्चा चालू आहे. आणि आज जे चालू आहे हो आता मी तुम्हाला सांगते, मी दादरवरून आली आहे आणि स्टेशनवरून इकडे येताना प्रत्येक 3-3, 4-4 दुकान सोडून 2-2 पोलीसवाले. एवढे बंदोबस्त तुमची एवढी फाटली आहे का? हा राज्य कोणता आहे? महाराष्ट्र. विसरू नका, हे तुमचं गुजरात आणि राजस्थान नाहीये. हा राज्य आमचं आहे. तुम्ही आमच्या राज्यात पैसे कमवून, करोडोचे फ्लॅट बनवून, फार्म हाऊस घेऊन, मोठे मोठे 5 स्टार हॉटेल घेऊन तुम्ही लोणावाल्याला इकडे तिकडे ठेवलंय. आणि आज आमची ही पाडी आली की आमच्या हक्कासाठी आम्हाला एवढं भांडावं लागतंय. हे सरासर अन्याय होत आहे. आता या सगळ्या मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांच्या भावना आहेत. सकाळपासून आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. असंख्य लोक फक्त मीरा भाईंदरमधून नाही तर बाहेरून सुद्धा येत आहेत. सगळ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. मोर्चाची काय पुढची रणनीती असणार आहे? मोर्चाची रणनीती आता आम्ही ठरवू पुढे गेल्यानंतर. आता आम्हाला तर पकडलंय, आम्हाला गाडीत घेतलंय, आम्हाला अजून एकत्र आम्ही आलो नाहीत. जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा ठरवू पुढची रणनीती काय असेल ती. प्रशासनाने हा दबाव टाकलेला आहे, मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी माणसाचा. हे कितपत योग्य आहे? त्या दिवशी जेव्हा मारवाडींनी मोर्चा काढला तेव्हा सगळे पोलीस प्रशासन म्हणा, राज्य सरकार सगळे झोपले होते. त्यांना माहीत होतं ना, माहीत असणारच ना. सगळे आंदोलक ज्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत, जे मोर्चात सहभागी होणार होते लोक, त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर या त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. आणि मनसेचे अनेक नेते या सगळ्यामध्ये आता सक्रियपणे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात, मोर्चात सहभागी होताना पाहायला मिळतात. आणि जर मराठी माणसावरती अशा पद्धतीनं दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही अजून रस्त्यावरती उतरू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.